हाय नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. थंडीच्या शुभेच्छा सर्वांना. ठीक आहे. तर चहा वगैरे झाला. आता आमचा चहा प्यायचा झाला आणि कोरा चहा आहे, आमच्या दूध नाही होत. चहा पिलं सगळीजण. चहा झाला. आता स्वयंपाक करायचा आहे. पोरांना शाळेत जायचे त्यामुळे उरकायचे पटापटा. इकडे यांचं काय चाललंय बघा. दीदीचा नाटापटा चाललाय. आंघोळ झाली आणि आमचा समा त्याचं पण चाललंय आंघोळीची तयारी. गेला बाहेर पळून. बाहेर काय काय चाललंय ते दाखवते तुम्हाला. का इकडं 6 वाजल्यापासून पिशवीची तोंड लावायची चालले आज. आज लय लवकर चालू केलं. यांचा फोन चाललाय. काही सकाळपासून पिशव्यांची तोंड लावते इथं. 100 पिशव्यांची तोंड लावायची. आता होत आले, थोडीच राहिले तर इथं. तुम्ही फोनवर बोलत होता. किती वाजल्यापासून तोंड लावतात माहितीये का पिशव्यांची? आज लय लवकर कस काय बरं? आज का म्हणे एवढ्या लवकर? पैसे यायचे म्हणल्यावर काय झोप लागते? पैसा झोपून देत नाही. आज 6 वाजल्यापासून तोंड लावायला सुरुवात केली आणि रोज किती दिवस झालं? 4 दिवस झालं तोंड लावायची चालल्यात. 4 एक दिवशी तर 2च पिशव्याचे तोंड लावले. बघा कस काय काम आहे. तर बघा चला आता मी पण स्वयंपाक करते, दाखवते पुढं काय 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 चाललंय ती. आजोबा इकडे फुलं नीट करतात ती दाखवते. सकाळ सकाळ फुलं आणल्यात हातग्याची. इकडं आजोबांनी फुलं आणल्यात हातग्याची गोळा करून आणि चालल्यात नीट करायची. होय आजोबा? आजोबा कमून बोला नाही? बोलले की तुम्हाला आवाज आला नाही. मी म्हणलं इथं चहा ठेवलाय, तुम्हाला आवाजच आला नाही. आ बायला विचारा की म्हणलेली का नाही? आ बायला विचार की. थांबा बायला विचारते मी. आजी म्हणलेली का नाही आजोबाला चहा ठेवलाय म्हणून? पण मी हळूच म्हणलेली, त्यांना ऐकूच गेलं नाही. आजोबा म्हणतात बोलली नाही माझ्या. दीदीचं चाललंय खाण्यापिण्या काहीतरी उडका मुडकी खायचं. भूक लागली सकाळ सकाळचं. त्याला स्वयंपाक करते. पोरांना शाळेत जायचे, डबा बनवायला लागतोय लवकर. दीदीला जावं लागते 9:30 वाजता. त्यामुळं डबा बनवते पोरांना. बघा आता माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आता जेवण करायचंय. स्वयंपाक झाला, भांडी घासून स्वच्छ असं सगळं पुसून हे काढलं आणि आता फक्त फरशी पुसायची राहिली आहे. किचन हे पुसून सगळं स्वच्छ करून ठेवलंय झाकून. भाकरी केल्या इथं बघा. आणि भाजी आहे, पातळ भाजी. कारण आता एकच भाजी शिल्लक राहिली. सांगत मला 2-3 भाज्या केलेल्या. गवारीची सुक्की शेंग केली होती आणि ही बेसन पोळ्या केलेल्या. पोरांना डब्याला दिल्या बांधून आणि आम्हाला पातळ भाजी. आता पातळ भाजी फक्त शिल्लक राहिली. निम्म्यांची जेवण झाली, निम्म्यांची राहिल्या त्याच्यात. आप्पा जेवलं, ही जेवलं, पोरं जेवली, डब्बं बांधून दिलं त्यांचं आणि आता आम्ही राहिलो जेवायचं. तर आता माझं सगळं झालंय. आता फरशा पुसून काढायच्या राहिले, तेवढ्या फरशा पुसून काढते. हो काही सगळं स्वच्छ भांडी घासून पुसून सगळं झालं आणि आता फरशा पुसून काढते. नंतर जेवण करायचं. परत मका न्यायला यायच्यात इथं. आज मका दिली बघा. आम्ही मका न्यायला घरी येणार इथं, दाखवते तुम्हाला आल्यावर. राहिल्या थोडीशी तोंड लावायची 2-4, तेवढी ती लावतात इथं. पोरं गेली शाळेत. आता आम्हाला जेवायचंय. आजी जेवतात इथं. आजीला म्हणलं तुम्ही जेवा. त्याला आता घेते फरशापासून मस्त अशा. परत येते मका न्यायला. मका न्यायला आल्यावर त्यांना मका भरून द्यायची व्यवस्थित. परत त्या कागदांच्या घड्या घालून ठेवायच्या, झाडून काढायचं त्याच्या खालचं. बऱ्याच दिवस झालं, 1 महिना झालं मका आमची केलेली. दिवाळीच्या अगोदर केली होती, तुम्हाला टाकलेला व्हिडिओ मी मका केलेल्याचा. महिना झालं मका केलेली आणि करून वाळवायचं चाललेली. एकदा वाळवली, परत भरून ठेवली होती दिवाळीत आम्ही. पण परत चेक करा नेल्यावरती ओलीत म्हणल्यावर परत आणिक वतली, परत भरली आणि तोंड लावायची राहिलेली तेवढी. आता ती 2-4 दिवसात तोंड लावतात इथं.
तेवढ्या 2-4 पिशव्या लावायची झाली. आता येणारी गाडी न्यायला आल्यावर दाखवते तुम्हाला. भरून द्यायचे त्यांना पिशव्या. कारण मार्केटला जाणं पण सोपं नाही. मार्केटला जायचं म्हणलं ना तरी पण भाडं काय नाही द्यायचं आम्हाला, घरचंच आमचं टेम्पो येतं. पण तरी पण त्याला उचलायचं न्यायचं आणि उचलायला मग तरी माणसांना लावावंच लागेल. मग त्यांना हजेरी देण्यापेक्षा म्हणलं आपलं घरच्या घरी नेलेली बरी. कारण पोते पिशव्या उचलायला दुसऱ्यांना बोलावं लागेल माणसांना. मग त्यांना काहीतरी थोडंफार हजेरी वगैरे काहीतरी जेवण काहीतरी द्यावंच लागेल. पिशव्या उचलायला फुकट कोण येतंय का आता? साधं बरोबर जायचं म्हणलं तरी त्यांना नाश्ता चारावा लागतोय गाडीवर सोबत. त्यामुळं घरून नेलेलं बरं आहे आपलं. तिथं नेऊन पण एका दिवसात होणार नाही. न्यायची इथनं भरोस्तोरच टायमिंग जातो या. भरायला 1 तासभर तरी जाणार हा. माका तिथं गेल्यावर लवकर खाली होत नाही. तिथं जाणार तास 2 तास. मग एक दिवस आता 100 पिशवी आहे आमची. अगोदर नेलेली 20-30 पिशव्या. अजून 100 पिशवी न्यायची आहे. तर ती न्यायचं म्हणलं तर एका खेपात काय पिकअपमध्ये एवढी जाईन का? 2 तरी खेपा करावं लागते. 2-3 करावं लागते ना. मका जड असते. कारण आम्ही करून आणली तेव्हा 3 खेपा केल्या होत्या मोकळी मका आणि आता पिशव्या भरलेल्या आहेत. तर 2-3 खेपा करावं लागतील. मग 2 दिवस तरी जातात त्यात. 2 दिवस मोडतील. आणि डिझेल टाकायचं गाडीला. डिझेलला बी जातील की पैसे. आपल्याला भाडं नाही द्यायचं. पण भाडं द्यायचं म्हणलं तरी 1000-2000 गेलं असतं. 2000 नाही 2-3 हजार गेलं असतं. कारण डिझेलला आता महाग डिझेलला जास्त पैसे जातात. मग आम्हाला डिझेल टाकून न्यावं लागलं असतं आणि उचलायची पंचायत आणि उचलायला आणि लावावंच लागलं असतं मजुरांना. त्यामुळं आता त्यांची लोक येतात भरून नेतात म्हणल्या बिनकाळजी होते. तर दाखवते तुम्हाला आल्यावर. तर आता माझं काम करून घेते राहिलेलं मी.